नमस्कार मित्रांनो, आज आपलं स्वागत आहे। आज आपण व्हेज डाळचं बनवणार आहोत। पण जर तुम्ही आपल्या रेसिपी चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू। तुरीच्या डाळीचा दालचा कसा करायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी मी ही एक पेला तुरीची डाळ घेतलेली आहे। हे बघा, आता ही तुरीची डाळ घेतलेली मी ही एक पेला, आणि आता ह्यानी ही भिजत घालायची आपल्याला अर्धा तास, आणि मग त्यानंतर आपल्याला ही शिजवून घ्यायची। पूर्ण नुसती डाळ शिजवायची। हे बघा, आता आपण दालच्या बरोबर जो राईस करणार आहे त्या राईस साठी हे खडे मसाले घ्यायचे। 3 हिरवी विलायची, 4-5 काळी मिरी, 4-5 लवंगा, दालचिनीचे 4 तुकडे आणि तेजपत्त्याची 3-4 पाने। लवंगा घेतलेले आहेत 5 आणि 4 दालचिनीचे तुकडे घेतलेले। हे बघा, आता बोलला ना। हे बघा, आता पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यात 1 चमचा तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये हे खडे मसाले टाकायचे, ते चांगले परतून घ्यायचे। हे बघा, आता हे असे परतलेले आहेत गरम मसाले। हे बघा, 1 वाटी कांदा मी उभा पातळ चिरून घेतलेला आहे। आता तो कांदा सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये थोडा गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हे बघा, आता हे कांदा परतलेला आहे पूर्ण। हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी 1 पेला तांदळाला अर्धा तांबा पाणी घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये हे पूर्ण पाणी उकळून द्यायचं। हे बघा, आता हे मीठ टाकायचं। मीठ तुमच्या आवडीने घ्या, मी 1 चमचा मीठ टाकलेला आहे। आता पाण्याला उकळी आली की मग तांदूळ धुवून ह्याच्यामध्ये टाकायचे। हे बघा, आता हे पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपल्याला हे बघा, मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत हे। आता हे तांदूळ आपल्याला ह्या पाण्यामध्ये मिक्स करायचे। हे बघा, आता हे तांदूळ मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत। आता हे मिक्स करायचे आणि हे बारीक गॅसवर ह्याला झाकण मारून ठेवायचं। बरोबर एवढ्या पाण्यामध्ये हे तांदूळ शिजून निघतं। हे बघा, आता दालच्यासाठी हा मी 4 मोठे कांदे घेतले होते उभे कापून। ही मेथी घेतलेली मी थोडीशी कापून। हे बघा, आता ही कोथिंबीर घेतलेली आहे मी 1 वाटी बारीक चिरून। पुदिना घेतलेला आहे 1 वाटी चिरून। हा आंबट चुका आहे, हा चुका पण घेतलेला आहे मी 1 वाटी चिरून। आणि 1 वाटी टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून। हे बघा, आता ह्या सर्व भाज्या अशा घ्यायच्या कापून बारीक। हे बघा, आता हे तेल घ्यायचं। मी 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे। त्याच्यात हा कांदा आपण मगाशी दाखवला होता तो सर्व टाकायचा आहे। हे बघा, आता हा कांदा पूर्ण असा गुलाबी होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। हे 4-5 तमालपत्र घेतलेले आहेत, ते पण आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे। हे बघा, आता हा कलर घेतलेला आहे मी ऑरेंज कलर। हा थोडासा असं पाणी टाकून गरम करायचा। हे बघा, आता हा भात झालेला आहे। याच्यावर असं थोडासा हा ऑरेंज कलर टाकायचा आणि 5 मिनिटं परत बारीक गॅसवर असा हा भात मुरत ठेवायचा। हे बघा, आता हे पूर्ण कांदा लाल झालेला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा, तो पण एकदम असा मऊ करून घ्यायचा। हे बघा, आता मी टोमॅटो टाकलेला आहे। आता हा टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा, मऊ करायचा। हे बघा, आता ह्या ज्या भाज्या घेतलेल्या आहेत आपण, ह्या पण त्या टोमॅटो आणि कांद्यामध्ये मिक्स करायच्या आणि एकदम मऊ होऊन द्यायच्या। हे बघा, आता हे मी भाज्या आहेत ना सगळ्या ह्याच्यात टाकलेल्या आहेत। आता ह्या पूर्ण मऊ करून घ्यायच्या, शिजवून घ्यायच्या ह्याच्यामध्येच। हे बघा, ही आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे मी। ही मी 2 मोठे चमचे पेस्ट घेतलेली आहे।
ही पण आपल्याला त्यात मिक्स करायची आणि चांगली परतून घ्यायची। हे बघा आता ही मी टाकलेली आहे त्याच्यात, बरोबर आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची। हे बघा आता हे सुके मसाले घ्यायचे। अर्धा चमचा हळद घेतलेला आहे मी, 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे आणि 1.5 चमचा तिखट घेतलेला आहे। तिखट तुमच्या अंदाजाने घ्या आणि 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे त्याची पावडर। हे बघा आता हे सुके मसाले आहेत, हे पण आपल्याला चांगले ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे। हे बघा आता ही डाळ मी तुरीची घेतली होती फक्त, ती तुरीची डाळ पण मी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे, एकदम मऊसूत अशी शिजवून घ्यायची। हा भोपळा घेतला होता मी, दुधी भोपळा, ह्याचे असे छोटे छोटे काप केलते, ते पण असे शिजवून घ्यायचे। हे बघा आता ह्या भाज्यांचा पूर्ण असा गाळ झालेला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवलेली डाळ टाकायची आणि भोपळा टाकायचा। हे बघा आता मी डाळ टाकलेली आहे त्याच्यामध्ये। आता ही डाळ पण पूर्ण अशी चांगली मिक्स करून घ्यायची भाज्यांमध्ये। हे बघा आता हे भोपळे पण मी टाकलेले आहेत त्याच्यामध्ये। आता तुम्हाला कसं घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि छान उकळी येऊन द्यायची। हे बघा 1 चमचा कढई घेतलेली मी, 1 चमचा तेल घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये हे खोबरं आहे सुकं, ते सुकं खोबरं 2-3 चमचे घेतलेलं आहे मी किसून, ते छान असं गुलाबी होईपर्यंत असं भाजून घ्यायचं आणि मग त्याचा एकदम भुगा करायचा आणि तो वरून उकळी आल्यानंतर दालच्याला टाकायचं। हे बघा आता हे मीठ घेतलेलं आहे मी, 2 चमचे मीठ मी टाकणार आहे ह्या चमच्यानुसार। आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचंय। हे बघा आता हे खोबरं होतं मी हे गुलाबी असं भाजून घेतलेलं आहे, हे हाताने पूर्ण असं कुस्करून घ्यायचं आणि त्याचा पूर्ण असा भुगा झाला पाहिजे। हे बघा आता दालच्याला उकळी आलेली आहे चांगली। आता काय करायचं, हे जे खोबरं मी घेतलं होतं तेलामध्ये छान परतून, ते एकदम त्याचा मी असं भुगा केलेला आहे। आता ह्या उकळत्या दालच्यामध्ये हे टाकायचं आणि बारीक गॅसवर 10-15 मिनिटं असं दालच्या व्यवस्थित शिजून द्यायचं। हे बघा आता मी ह्या दालच्यामध्ये ते खोबरं मिक्स केलेलं आहे। आता बारीक गॅसवर 10 ते 15 मिनिटं दालच्या असा छान उकळून द्यायचा, म्हणजे ते दालचे व्यवस्थित शिजतो पण आणि त्याची चव पण खूप छान लागते। हे बघा अशा प्रकारे हा आपला दालचा आता झालेला आहे पूर्ण। हे बघा आता हा दालचा पूर्ण झालेला आहे। अशा प्रकारे आपला व्हेज दालचा झालेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा। थँक्स फॉर वॉचिंग, धन्यवाद।